त्यामुळे या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना अंशतः दिलासा मिळालेला आहे असं म्हणता येईल। आताची ही मोठी बातमी येते आहे, कारण वेळ वाढवून मागण्याचा प्रयत्न हा सरकारी वकिलांच्या वतीने केला गेला होता, परंतु तो वेळ जो आहे तो त्यांना वाढवून देण्यात आलेला नाहीये। आणि आता मात्र एक महत्त्वाचा मोठा दिलासा जो आहे या संपूर्ण प्रकरणात एक मोठी घडामोड झाली असं आपल्याला म्हणता येईल। माणिकराव कोकाटे यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे, पण तो अंशतः आहे। खरं तर राष्ट्रवादीच्याच एका बैठकीच्या ठिकाणी आपण होतो आणि या ठिकाणी सूरज चव्हाण आहे, आपण त्यांच्याकडून ते काय म्हणतात ऐकूया। मंत्रिपद गेलं होतं, आता या संदर्भामध्ये पक्ष म्हणून काय विचार केला जातोय, कारण की अशा स्वरूपामध्ये आता प्रदेशाध्यक्षांचंही मत होतं की कोर्टाचा निकाल काय येतो त्यावर आम्ही डिसाईड करतो। बघा, त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय, ते परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं ह्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली जी, निर्णय तुम्ही आता पाहिला असेल, जामीन कोकाटेंना मंजूर करण्यात आलेला आहे, जी धडपड चाललेली होती ती यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही? नाही, यशस्वीपेक्षा आता त्यांना जामीन मिळालाय, पण याचा अर्थ त्यांची कुठेही आमदारकी किंवा मंत्रिपद काही त्यांना परत मिळणार नाहीये, कारण आज कोर्टाने कन्व्हिक्शनला स्टे द्यायला नकार दिलाय। त्यामुळे त्यांना त्यांचं मंत्रिपद गेलं आणि आमदारकी देखील गेली, तर आता आमदारकी रद्द करण्याची कारवाई विधिमंडळाला करणं गरजेचंच आहे आणि ते होईल देखील। पण आताच्या घटकेला त्यांना बेल मिळालंय हे त्यांचं नशीब म्हणायला लागेल, पण त्यांची प्रकृती सध्या बरी नाहीये याच्या देखील बातम्या, अगदी खात्रीलायक बातम्या मिळाल्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे, आता त्यांना बेल मिळालं ते बरं झालं, कारण मला वाटतं मेडिकल पेपर्स सुद्धा त्यांनी कदाचित सादर केले असतील आज कोर्टात, त्याच्याच ग्राउंड्सवर त्यांना ती बेल दिली असेल। पण असो, प्रकृती बरी नसेल तर नक्कीच मिळावी, पण खोटी जर गोष्टी जे लोक करतात त्याच्या विरुद्ध मात्र लढावं लागतं आपल्याला। आताच्या घटकेला मला वाटतं आमदारकी तर रद्दच झालेलीच आहे, त्याच्यात काहीच शंका नाही। मात्र या निर्णयाचं कशा प्रकारे स्वागत करता, काय तुमची भूमिका आहे, तुम्ही समाधानी आहात निर्णयाने? नाही, अजून निर्णय असा झालाच नाहीये ना, ही तर फक्त पहिली स्टेज आहे ज्याच्यात बेल त्यांना दिलं गेलंय, पण अजून जेव्हा कोर्ट हिअर करेल, कन्व्हिक्शन अपहोल्ड करेल, तेव्हा त्यांची आमदारकी तर एनिवेज जाते, आत्ताच्या घटकेलाच जाते। जी जी, धन्यवाद अंजली जी। या संदर्भात आपण न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली। त्यानंतर सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील याबाबत बातचीत करूयात। सचिन जी, जामीन मंजूर झालाय, 1 लाखाच्या जातमुचलक्यावर कोकाटेंचा, कशा प्रकारे बघता या निर्णयाकडे? नाही, तो न्यायिक प्रक्रिया आहे, प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाण्याचा आणि त्याच्यामध्ये आपले जे अधिकार आहेत ते वापरण्याचा निश्चितपणे स्वातंत्र्य आहे। त्यामुळे त्या प्रक्रियेबद्दल काही बोलण्याची काही आवश्यकता नाही। प्रश्न असा आहे की राज्य सरकार सातत्यानं त्यांना वाचवायचा प्रयत्न करत असतं आणि अटकेपासून पळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आता तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय व्हावं हा काही आमचा भाग नाही, हा राजकीय व्यवस्थेचा भाग नाही, परंतु प्रश्न असा आहे की त्यांना त्यांच्या एकंदर राजकीय स्वतःच्या त्या क्षेत्रामध्ये वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवत होतो। आता न्यायालय जे होईल तर न्यायालयात बघता येईल, न्यायालयाचा प्रश्न आहे। आता जामीन मिळालेला आहे तर त्यांना थोडा वेळ मिळाला या सगळ्या कारवाईसाठी पुढे जायला, सामोरे जायला, असं म्हणायला हरकत नाही? निश्चितपणे, म्हणजे आता ती काही रुग्णालयामध्ये गेले किंवा त्या सगळ्या अनेक जण अशा पद्धतीचं म्हणजे हे वापरतात, त्याच्यात काही पडण्याचं कारण आम्हाला नाही। बरं, ठीक, धन्यवाद सचिनजी। आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली। याबाबत आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात महत्त्वाची घडामोड, माणिकराव कोकाटे यांची तुर्तास तरी अटक टळलेली आहे, कारण कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटे यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। याबाबत कोर्टानं स्पष्ट केलं होतं, आजच फैसला होईल आणि तो फैसला झालेला आहे। कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती नाही आहे, मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मिळालेला आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर तुर्तास तरी आता अटकेची कारवाई होणार नाहीये, कारण नाशिक पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयात पोहोचलं होतं आणि जर त्यांना डिस्चार्ज मिळाला असता तर त्यांना अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना जामीन आता मंजूर झालेला आहे, त्यामुळे तुर्तास तरी त्यांची अटक टळलेली आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत। राहुल, तुर्तास जामीन मिळाली, अटक टळली आहे, काय अपडेट?
हा अगदी खरं तर या सगळ्या प्रक्रियेला एकंदरीत समजून जर अगदी एका वाक्यात समजून सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त मेडिकल बेसिस म्हणजेच हॉस्पिटलाइज असल्यामुळं किंवा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळं तात्पुरता दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे. इतर कुठली स्थगिती किंवा इतर कुठली माफी, इतर कुठली स्पेशल ट्रीटमेंट माणिकराव कोकाटे यांना मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांची आमदारकी 100% जाणार हे जवळपास निश्चित झालंय. कारण जर मुंबई हायकोर्टानं त्यांच्या एकंदरीत जर शिक्षेला स्थगिती दिली नाही, 1 वर्षाची शिक्षा जर त्यांना झाली असेल तर मात्र त्यांची आमदारकी जाणार हे जवळपास निश्चित आहे. एका बाजूला जरी त्यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक झाली असली तरी मात्र माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी जाण्यावर कोणत्याही पद्धतीनं बंधन येत नाही. आता मात्र हा संपूर्ण निर्णय आहे तो मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ह्याच्यात पोहोचलाय. आणि एकंदरीत बघितलं तर फक्त आणि फक्त मेडिकल कंडिशन त्यांची ठीक नसल्यामुळं, त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळं तात्पुरता अटकेपासून संरक्षण मुंबई हायकोर्टाने त्यांना दिले. एक लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियरित्या राजकारणात असल्यापासून आणि कायदे मंडळाचा विधिमंडळाचा एक प्रतिनिधी असल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं त्यांनी शासनाची फसवणूक केली आणि ती फसवणूक ग्राह्य धरत त्यांनी जी फसवणूक केली त्याची जी शिक्षा त्यांना लागली आहे, शिक्षेला कोणत्याही पद्धतीनं स्थगिती नाही. आणि म्हणूनच एका बाजूला जरी माणिकराव कोकाटे यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक जरी झाली असली तरी दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांचं काही वेळात किंवा कदाचित अजून काहीसा वेळ लागू शकतो, मात्र माजी आमदार माणिकराव कोकाटे असाच त्यांचा उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल हे मात्र अगदी स्पष्ट आहे. माजी आमदार म्हणून उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल, त्यासाठी कारवाई व्हावी लागेल आणि ती कारवाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करणं अपेक्षित आहे. आता तरी राहुल नार्वेकर स्वपुढाकाराने माणिकराव कोकाटे यांच्या आमदार